सूरज भाऊ 11 आणि लायन्स विरुद्ध मरियाई बी अशा लढती दुसऱ्या फेरीतील आपल्याला पाहायला मिळतील आणि शिव मल्हार या संघाला अर्थातच बाय मिळाले. नक्कीच आपण पाहतोय परमेश पाटील सर की बरीचशी पारितोषिके या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र पाहायला मिळतात आणि जिथे गाव म्हटलं की पारितोषिकांची बरसात मात्र सातत्याने होताना आपण पाहिलेली आहे. बरीचशी पारितोषिकांची अनाउन्समेंट मात्र आपण नक्कीच केली, परंतु या स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूचा सर्वोत्कृष्ट झेल असेल त्याला एक सोलार बॅटरी ही भेटच्या स्वरूपात मात्र नक्कीच दिली जाईल. जो खेळाडू सर्वात चांगला झेल घेईल, बेस्ट कॅच ऑफ द टुर्नामेंट ज्याची असेल त्याला सोलार बॅटरीचं बक्षीस मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच दिलं जाईल. सौरभ मोबाईल पेन यांच्याकडून ती सोलार बॅटरी बेस्ट कॅचसाठी या स्पर्धेसाठी सुपूर्द करण्यात आलेली आहे. त्यांचा देखील आपण आभार नक्कीच व्यक्त करूया. थँक्यू. जाऊया मॅचकडे. अर्थातच अशोक 11 संघाने टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण निवडलंय. पहिला चेंडू या ठिकाणी डाव्या स्टिकच्या बाहेर पंच हनुमानजी नाईक सरांनी या ठिकाणी जरूर दंडित केलं. इट्स अ वाईड बॉल. अवांतर धावसंख्येने खरं तर या मॅचला सुरुवात झाली आहे. सुमित म्हात्रे आणि प्रणित म्हात्रे ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. संतोष पाटील यांचा हा चेंडू आपण पाहिला. डीपमध्ये ट्रॅव्हल होत असताना 2 रन्स या ठिकाणी जरूर मिळतील बॅटिंग करणाऱ्या टीम नवज्योत या संघाला आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या मात्र स्कोर कार्डवर पाहायला मिळेल 3 रन्स. 3 धावा धावफलकावर आपण पाहतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी ऑन असताना धमाका क्षेत्ररक्षक आहे, पकडलाय झेल. महत्वाचा विकेट. प्रणित म्हात्रे बॅक टू द पॅव्हलियन. सुमित म्हात्रे हा खेळाडू या ठिकाणी कॅच आउट झालाय. महाराष्ट्र राज्य आई ग्रुप ओवे उपाध्यक्ष आणि ओबीसी रायगड जिल्हा अध्यक्ष यांच्याकडून प्रत्येक मॅचसाठी मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी, त्याचप्रमाणे 7 स्टार ग्रुप जिते यांच्याकडून कूलरचं पारितोषिक या स्पर्धेसाठी आलंय. पेन शॉपिंग पेनकडून ब्लूटूथ या ठिकाणी वायरलेस ब्लूटूथ या ठिकाणी 3 आणि 2 ब्रँडेड कॅप त्या ठिकाणी आलेले आहेत. संतोष परदेशी भिंगारी यांच्याकडून 100 चेंडू या स्पर्धेसाठी स्पॉन्सरशिप मिळाले. सौरभ मोबाईल पेन यांच्याकडून 1 सोलर बॅटरी आणि 2 ब्लूटूथ स्पीकर देण्यात आलेत. मिस्टर लियान पेन पंकज यांच्याकडून अदिदासचे ब्रँडेड 2 जॅकेट. या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी जरूर आपण स्वागत करूया षटकाराने. वेलकम सिक्सर. विठ्ठल म्हात्रे वासुदेव पाटील प्रफुल्ल म्हात्रे A1 जोडी यांच्याकडून कूलरचं पारितोषिक या स्पर्धेसाठी. मालिका वीरसाठी सायकलचं पारितोषिक स्वर्गीय सुजल संतोष पाटील यांच्या स्मरणार्थ संतोष धर्मा पाटील यांच्याकडून हे सायकलचं पारितोषिक. पाण्याची व्यवस्था सूरज अनंत म्हात्रे कोपरफाटा यांच्याकडून केली गेले. थँक्यू सो मच. आदरणीय संजय गुरुजी यांना आमची विनंती असेल, गुरुजी आपण अतिथी मंचकावर यावं. त्याचप्रमाणे प्रेक्षक कमाल कॅचसाठी परफ्यूम अतिश नथुराम म्हात्रे यांच्याकडून आलेत. चांगला फटका आहे समोरला त्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न. काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू मात्र जाईल. 1 टप्पा सीमा पार. चौकार.
14 रन 14 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. पहिलं षटक या ठिकाणी सुरू आहे. आणखीन एक चांगला फटका, स्वीट साऊंड ऑफ द बॅट. क्षेत्ररक्षक आहे, फंबल पाहायला मिळालं. चेंडू मात्र चाललाय ओव्हर द रोप, चौकार. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकामध्ये 18 धावा या ठिकाणी जरूर पाहायला मिळाल्या. अर्थातच शेवटच्या 2 चेंडूंवर आलेले 2 चौकार, 18 धावा स्कोर कार्डवर, 1 विकेटच्या मोबदल्यात या ठिकाणी आपण पाहतोय. विके आणि प्रणित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या षटकासाठी बंटी पाटील. 3 षटकांची ही महत्त्वपूर्ण मॅच. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपण पाहतोय. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण निवडलंय अशोक 11ने. बॉल बॅक ड्राईव्ह त्या ठिकाणी पाहायला मिळाली. फॉलो थ्रूमध्ये चेंडूला पकडलं, कोणत्याही प्रकारची रन्स त्या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये. सेन्सिबल क्रिकेट, सन्मान दिला. खरं तर चांगल्या चेंडूंना सन्मान, तर खराब चेंडूंवर प्रहार करणं ही तर खरी रणनीती असते एका चांगल्या खेळाडूची. ऑन स्ट्राईकला विकीला आपण पाहतोय. खरं तर लांब षटकार मारण्यासाठी या खेळाडूला ओळखलं जातो. एखादा षटकार पाहायला मिळेल का? लॉफ करत असताना ज्या फटक्याची आपण चर्चा करत होतो तो फटका मात्र पाहायला मिळाला. डाऊन द ग्राउंड, सीमा पार षटकार. चेंडूला सरळ पाठवलं, धमाका. विकीच्या बॅट मधला षटकार. स्कोर मात्र जाऊन पोहोचला 24. 24 धावा धावफलकावर. शॉर्ट पे चेंडू होता. या ठिकाणी तलवारीप्रमाणे बॅट फिरवली होती. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. इट्स अ डॉट बॉल. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. धावसंख्या ॲज इट इज त्याच ठिकाणी स्थिरावलेली. अर्थातच 24 धावा धावफलकावर आपण पाहतोय. जिथे प्राथमिक शाळेचे केंद्र प्रमुख आदरणीय गुरुवर्य सन्माननीय संजय घरत सर या ठिकाणी त्यांची उपस्थिती आपण पाहतोय. फटका या ठिकाणी जरूर कॅच अँड बॉलचा चान्स. झेल ड्रॉप, महत्वाची कॅच होती. पहा, काही चेंडू आधी ज्या फलंदाजाने षटकार मारला होता त्याला बाद करण्याची संधी आली होती. टेक द कॅच अँड विन द मॅच. पकडा झेल, जिंका क्रिकेटचा खेळ. बरेचसे उदाहरणं खरं तर क्रिकेटमध्ये आहेत. कॅचेस ड्रॉप झाल्यानंतर एखादा खेळाडू करू शकतो. प्रतिस्पर्धी संघासाठी हे काहीसं वेगळं सांगण्याची गरज नाही आहे. रोहित शर्माचा झेल श्रीलंकेने सोडला. 264 धावांचा वर्ल्ड रेकॉर्ड पाहायला मिळाला. ऑस्ट्रेलियाच्या अगेन्स्ट अफगाणिस्तान लढत होती. सामना जिंकला होता अफगाणिस्तान संघाने, परंतु मॅक्सवेलचा सोडलेला झेल किती महागात पडला. खरं तर अफगाणिस्तान संघाला महागात पडलाच, परंतु भारतीय संघाला देखील पडला. ऑस्ट्रेलियन संघ कदाचित वर्ल्ड कपमधून बाहेर पडला असता, परंतु वन मॅन आर्मी, एकटा खेळाडू काय करू शकतो हे मॅक्सवेलने खरं तर दाखवून दिलं. पहा, जीवनात तुम्ही जर का सर्व काही हरला असाल तर एकदा तो सामना पहा. मॅक्सवेलची ती 200 धावांची अप्रतिम इनिंग. दुखापतग्रस्त असताना देखील लांब षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिले. समोरला मिळालेल्या जीवदानाचं सोनं करत असताना विकीचा धमाका. चेंडूला पाठवलंय सीमा पार षटकार. फ्युमचं पारितोषिक देऊया. आतिश म्हात्रे यांच्याकडून खरतरे पारितोषिक आहे. माईक द्या स्वरूपला.
स्वरूप शिवमल्ला टीम मध्ये तू खेळतोयस, कसं वाटतंय तुला? मला तर खूपच चांगलं वाटतं कारण की मी खूप वर्षापासून प्रयत्न करतो की मला टीममध्ये इनमध्ये घ्या. ते रोहन पाटील करतात खेळ, त्यांनी घेतलं मला टीममध्ये. खूप आनंद वाटतो. चांगला झेल पकडलास. तुला वाटलं होतं का की तिकडे चेंडू येईल? नाही, मी आईवगासाठी बसलो तिथे. आली तर आली हुलू आणि नेमकी आली आणि घेतली विकॅच. काय सांगशील क्रिकेट खेळत असताना तुला कसं वाटतोय? मला तर खूपच चांगलं वाटतं कारण की क्रिकेट हा खेळ खूप चांगला आहे. कितवीला आहेस? 11वीला. ओके, थोडा अभ्यास कर आणि चला परफ्यूमचं पारितोषिक आपण देऊया. इट्स अ बीमर. नो बॉल या ठिकाणी कॉल केलाय. हो, नो +4. अर्थातच 5 धावा या ठिकाणी स्कोर कार्ड मध्ये ऍड केल्या जातील. धावसंख्या स्कोर कार्डवर पाहायला मिळतील. रोहित पाटील ने फेकलेला बीमर आणि आलेल्या 5 धावसंख्या 37 37 धावा धावफलकावर आपण पाहतोय. रोहित पाटील अगदी पहिल्या चेंडूवर महागात ठरलाय. बॅटची एज त्या ठिकाणी फ्री हिट आहे. हे माहित होतं की नव्हतं विकीला? आणि इकडे मात्र काय घडलंय पहा. दैव देता आणि कर्म नेता असं मात्र म्हण आहे मराठीत. आणि हा अपघात घडलाय या ठिकाणी. फ्री हिटचा चेंडू, परंतु फ्री हिटच्या चेंडूवर फलंदाज कॅच आउट होऊ शकतो, परंतु फलंदाज त्या ठिकाणी कॅच आउट झालाय असं वाटलं यष्टीरक्षकाला, परंतु फ्री हिटच्या चेंडूवर फलंदाज कॅच आउट होऊ शकत नाहीये. फक्त आणि फक्त रनआउट आणि खेळाडू बाद झालाय. पण विकीला हे खरं तर ठाऊक असायला हवं होतं. ज्याच्या बॅटमधून चांगली धावसंख्या आपण पाहिली आणि फ्री हिटच्या चेंडूवर तुम्ही रनआउट होऊ शकताय हे ठाऊक असायला पाहिजे होतं. सात चेंडू आणि 20 धावांची इनिंग करणारा खेळाडू बाद झालाय. मैदानाच्या बाहेर खरं तर महत्त्वपूर्ण विकेट गमावले बॅटिंग करत असताना टीम नवज्योत या संघाने. पुढचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. फलंदाज योगेश, पहिल्या मॅचचा हिरो, ज्या खेळाडूने 2 षटकार लगावत सामना जिंकून दिला होता नवज्योत संघाला. बॅटची एज, यष्टीरक्षक डाऊन द बॉल पकडलाय झेल. आणखीन एक विकेट. तुचल मय आया. DJ रामच्या माध्यमातून खरं तर खूप चांगलं संगीत या ठिकाणी तुम्ही ऐकलत. बॅक टू बॅक 2 विकेट्स या ठिकाणी गमावलेत नवज्योत संघाने. मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना खरं तर ब्रेक मात्र थोडासा पाहायला मिळाला. आणखीन एक चांगला चेंडू, परंतु ऑफ स्टिकच्या बाहेर असणारा चेंडू पंचांनी मात्र दंडित केलं. इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राज मध्ये वाढ होईल. धावसंख्या स्कोर कार्डवर पाहायला मिळेल 38. 38 धावा धावफलकावर आपण पाहतोय. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करत असताना अशोक 11 या संघाला तर पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी आपण पाहतोय नवज्योत संघाची. चांगला फटका या ठिकाणी कव्हर पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला फेकेल तत्पूर्वी 2 रन्स स्कोर कार्ड मध्ये ऍड केले जातील. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या 40 या अंकावर पाहायला मिळतोय. अद्याप खर तर 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. चांगला फटका अलॉंग द कार्पेट त्या ठिकाणी डाऊन द ग्राउंड स्ट्रोक्स प्ले केला आणि एक सिंगल रन्स
या ठिकाणी जरूर मिळाली. 41-41. पण असं वाटलं होतं की 2 षटकानंतर 60च्या आसपास जाण्यात यश येईल नवज्योत संघाला, परंतु फ्रीडच्या चेंडूवर विकी धावबाद स्वरूपाने बाद झाला आणि तदनंतर धावसंख्या थोडी कमी होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 41 धावा धावफलकावर आपण पाहतोय. अंतिम षटक सुरू आहे. चांगला फटका, आडव्या बॅटने चेंडूला सरळ पाठवले डीप मिड विकेटला, सीमा पार ठोकलाय, षटकार. मदतीने धावसंख्या पाहायला मिळेल स्कोर कार्डवर. 47. 47 धावा धावफलकावर 3 विकेटच्या मोबदल्यात षटकातील शेवटचा चेंडू बाकी असेल. आज हाय स्कोरिंगच्या मॅचेस भरपूर पाहायला मिळाल्या. 3 षटकांच्या लढतीमध्ये 40+ रन्स कित्येक मॅचेसमध्ये आपण पाहतोय. एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न, सिंगल कंप्लीट, सेकंडचा कॉल, स्ट्राईक एंडकडे चेंडू जाईल तत्पूर्वी 2 रन्स या ठिकाणी मिळतील आणि 50 धावसंख्येचं लक्ष्य या ठिकाणी जरूर असेल टीम अशोक 11 या संघाच्या समोर. नेक्स्ट मॅच विष्णुकांता आणि भाऊ 11 अर्थातच टीम आरमार आणि विष्णुकांता दोन्ही टीम कॅप्टन आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये त्या ठिकाणी टॉस केला जाईल. पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. 50 धावांचं लक्ष्य अशोक 11 या संघाच्या समोर आपल्याला पाहायला मिळतोय. जाऊया आपण विशेष अतिथी सन्मानाकडे. जिते प्राथमिक शाळेचे केंद्र प्रमुख आदरणीय गुरुवर्य सन्माननीय संजय घरत सरांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होईल. मी विनंती करेल लक्ष्मीनारायण क्रिकेटचे सिनियर खेळाडू, लेजंड खेळाडू हरेश म्हात्रे आणि दामोदर म्हात्रे यांच्या पवित्र शुभ हस्ते या ठिकाणी आपण सन्मान घेणार आहोत. जाऊया आपण सन्मान सोहळ्याकडे. अर्थातच आमचे गुरुवर्य जिते प्राथमिक शाळेचे केंद्र प्रमुख गुरुवर्य संजय घरत सरांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. लक्ष्मीनारायण क्रिकेट संघाचे सिनियर खेळाडू हरेश म्हात्रे आणि दामोदर म्हात्रे यांच्या पवित्र शुभ हस्ते या ठिकाणी आपण सन्मान घेणार आहोत. शिवमल्हार टीमचे खरं तर समर्थक आहेत भजन सम्राट आदरणीय गुरुवर्य संजय घरत साहेबांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. माजी खेळाडू लक्ष्मीनारायण क्रिकेट संघाचे हरेश म्हात्रे आणि दामोदर म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण पाहतोय. जिते प्राथमिक शाळेचे केंद्र प्रमुख गुरुवर्य संजय घरत सरांचा हा सन्मान आपण या ठिकाणी पाहतोय. जाऊया आपण दुसऱ्या सत्रासाठी आणि ऐकूया मानस यांचा आवाज. कोण विजय संघ म्हणजे कुठला होता? शिवमल्हारच होता ना.
विष्णुकांत आणि सूरज भाऊ 11 अर्थातच टीम आरमार टॉस साठी आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जाऊया. बस बस हॅलो चेक हॅलो. शुक्रिया परवेश जी पाटिल सर. चलेंगे दोस्तों फिर एक बार मैदान की यस तरफ. मानस चटुआई. या ठिकाणी सरांच्या शुभ टॉस केला जाईल. कॉल करेल. टेल इज अ कॉल. इट इज अ हेड. टॉस जिंकलाय सूरज भाऊ 11 संघाने. प्रथमतः निर्णय का असेल? तिथं गेल्यावर सांग. डिसिजन पेंडिंग आहे, परंतु 25वे वर्ष आपण पाहतोय. आज सर्व खेळाडूंची सर्व प्रेक्षकांची भोजनाची व्यवस्था चांगली, मंडप व्यवस्था, क्वालिफाईड पंच, चांगले समालोचक आणि खूप चांगली स्पर्धा, भरपूर पारितोषिक आपण पाहतोय. या वर्षाच्या आयोजनाबद्दल काय म्हणशील? आयोजन चांगलं आहे, दरवर्षी चांगलंच असतं, यावर्षी त्याच्यापेक्षा जास्त भारी आहे. येस थँक्यू. आपण मान्यवरांची या ठिकाणी प्रतिक्रिया घेऊया. सर, या संपूर्ण स्पर्धेबद्दल आपण काय म्हणाल? अतिशय चांगला उपक्रम आहे. 25 वर्ष साधी गोष्ट नाही, पण या 25 वर्षात या मुलांना आता बघतो आपण राष्ट्रीय पातळीवर, देश पातळीवर खूप लोकांचा प्रवेश होतो, पण आपल्या या इकडून या दक्षिणेतून प्रवेश होत नाही. तरी त्याच्यासाठी या माध्यमातून काय झालं तर बरं होईल. त्यामुळं आपला रायगडचा एक नाव गाजेल. धन्यवाद या ठिकाणी मला बोलवलं. हो साहेब, खरं तर सुशांत मोकल कलव्याचा खेळाडू आहे की ज्याला रायगड भूषण पुरस्कार अर्थातच क्रिकेट क्षेत्रातून मिळाला आहे. हरेश गावंड, इलू ठाकूर असेल, रोहित देखील हे जित्यातील खेळाडू आहेत. खूप चांगला क्रिकेट त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. आणि विशेष करून जानू कोहली वरेडीचा जो खेळाडू आहे, त्याचं खरं तर महाराष्ट्र हँडिकॅप क्रिकेट संघामध्ये कॅप्टन देखील तो होता. उत्तराखंड, आसाम येथे जाऊन खरं तर आपल्या विभागाचा, पेन तालुक्याचं नाव त्यांनी देखील रोशन केलेलं आहे. मी खरं तर पुढच्या कॅप्टनकडे जातोय. टॉस तू जर जिंकला असतास तर निर्णय कोणता असता? फील्ड पास केले असते. क्षेत्ररक्षण तू निवडला असतास, परंतु डिसिजन पेंडिंग आहे. चालू वर्षाचं सीझन आणि चालू वर्षाचं आयोजन, त्याबद्दल तू काय म्हणशील? आयोजन तर सुंदरच आहे. असं वाटत नाही की गावातल्या मॅच आहेत, या बाहेरच्या मॅचेस वाटतात. काय सांगशील तुझ्या टीमबद्दल आणि तुझ्या टीममधील खेळाडूंना? टीमचे खेळाडू तर आहेतच. जोडी तो वन डाऊन चांगलीच आहे. हे थँक्यू. तुला आणि तुझ्या टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. मान्यवरांचं या ठिकाणी आपण व्यक्त करूया. आणि टॉस जिंकलाय त्या ठिकाणी सूरज भाऊ संघाने आणि डिसिजन पेंडिंग आहे. स्कोर कार्ड के ऊपर रन संख्या देखिए, आपको मैं बताऊंगा कि रन बनी है स्कोर कार्ड पर 9 रन. शुरुआती 5 गेंदों का खेल हुआ है. आखिरी गेंद है इस पिवन के ओवर में. शॉर्ट पिच लेंथ वाली गेंद थी, शॉर्ट पुल किया, पुल बनेगा पावरफुल सक्सेसफुल. गेंद को भेजा है दर्शक दीर्घा में, मिलेंगे आधा दर्जन रन.
होता हुआ नजर आया और टीम की रन संख्या यहां से हमें बनती हुई नजर आई बगैर नुकसान 15 रन। समीकरण की अगर हम बात करें तो आने वाली 12 गेंदें और जीत के लिए 35 यानी 35 रनों का यहां से अब समीकरण होगा। योगेश दूसरी ओवर के लिए आएंगे। पहली गेंद फुल टॉस थी, बल्ला हाथ में घुमा है, कैच का मौका बन सकता है। यस इट इज डन, फील्डर मेकिंग नो मिस्टेक, टेकिंग अ सक्सेसफुल कैच एंड फर्स्ट विकेट इज डाउन। और दूसरा झटका बैटिंग टीम को दिया जाएगा। नए बल्लेबाज नेट नंबर 5 के ऊपर रोहित मैदान के अंदर आपको इन होते हुए नजर आएंगे। रोहित मैदान के अंदर इन जरूर हो चुके हैं, नेट नंबर 5 की पोजीशन पर देखने को मिलेंगे। इस बार देखिए यॉर्कर थी, डंडी को गोल किया, डंडी को किया है गोल। योगेश भाई बनेंगे पावरफुल और बल्लेबाज की बत्ती होगी गोल। चौथा विकेट जाएगा बैक टू डग आउट। पंचायत सदस्य सन्माननीय मंगेश ठाकूर साहेबांना विनंती असेल की आपण
मंचावरती यावं या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक स्वागत. आणि याच दरम्यान मात्र एक सूचना नक्कीच अनाऊन्स केली जाते. पुढच्या वर्षीचं गाव कप 2026चं आयोजन ONC ग्रुप यांच्या माध्यमातून मात्र केलं जाईल पेण नगर पालिकेच्या ग्राउंडवरती. ते आयोजन मात्र ONC ग्रुप यांच्या माध्यमातून जिथे गाव कप 2026 नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. ती सूचना मात्र या ठिकाणाहून केली जाते. त्यांना देखील पुढील स्पर्धेसाठी चांगलं आयोजन करण्यासाठी शुभेच्छा देऊया. आखिरी ओवर की शुरुआत की जाएगी. पहली गेंद ताकत का इस्तेमाल कर रहे थे अंपायर. फिंगर गोज बल्ले का किनारा कॉट बिहाइंड. विकेट कीपर के दस्तानों में इस कैच को अंजाम दिया जाएगा. एक और बल्लेबाज को कहा है चलिए भाई चलते बनिए, विकेट जाएगा. इस बार की गेंद थी फुल टॉस. बल्ले का किनारा लिया. गेंद जाएगी थर्ड मैन बाउंड्री के बाहर. मिलेंगी 4 रन. इसी 4 के साथ रनों में आपको इजाफा होता हुआ जरूर नजर आएगा. अगर हम बात करेंगे तो 3 गेंदें अभी भी बची है इस ओवर में. इस बार भी अटैक किया. ऊंचाई मिली जरूर है. नो मैन स्टैंड में गेंद आपको टिप्पा खाती हुई नजर आएगी. दौड़कर यहां से सिंगल डबल लिए जा रही है, लेकिन सिंगल डबल की कीमत इस मैच में 0 के भाव के बराबर है. समय अब आपके हाथों से निकल चुका है. बल्लेबाजी करती हुई टीम का सफर शायद आपको इस ट्रॉफी में यहीं पे समाप्त होता हुआ नजर आई. मात्र औपचारिकता बाकी है. इस बार भी वाइड लाइन वाली यॉर्कर का इस्तेमाल किया. डॉट गेंद की समाप्ति. कुणाल का बढ़िया बॉलिंग परफॉर्मेंस आपको इस आखिरी डेथ ओवर में नजर आएगा. और एक गेंद बची है. जीत के दरवाजे पर दस्तक दे रही है टीम नवजोत 11. इस बार अटैक किया ऑन साइड के ऊपर. ऊंचाई ज्यादा, ताकत नहीं मिली. कैच का मौका, भले ही कैच छूटा हो, लेकिन मैच पकड़ में है. नवजोत 11 ने जीता ये मुकाबला. उन्हें कहेंगे हम मैनी मैनी कॉन्ग्रेचुलेशन एंड हार्ड लक टीम अशोक 11. बेटर लक नेक्स्ट टाइम. मॅन ऑफ द मॅच मात्र मागील मॅचचा ठरेल. अर्थातच ज्या खेळाडूने मात्र फार चांगला खेळ केला आपल्या संघासाठी आणि आपल्या संघाला मात्र मोठ्यात मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवलं. बऱ्याचशा धावा त्याच्या बॅटमधून येताना आपण पाहिल्या.